सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे विधानसभेच्या. आणि खरं म्हणजे काल निवडणूक आयोगाने 2 ठिकाणच्या निवडणुका जाहीर केल्या. तेव्हाच महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करायला हवी होती, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंट थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यांनी अधिक वेळ मागितलेली असणार, म्हणून दिवाळीनंतर ही निवडणूक व्हावी असं त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. तरी निवडणूक होणारच आहे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं सरकार 100% येणार अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण हे आत्ताचं सरकार हे खऱ्या अर्थानं आत्ता असलेलं सरकार हे खऱ्या अर्थानं वैधानिक सरकारच नाही आहे. या पद्धतीने पाडापोड करून सरकार निर्माण केलं गेलेलं आहे. खरं म्हणजे ज्यांना पक्ष बदलायचा आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जेव्हा पक्ष बदलतात तेव्हाच निवडणूक घ्यायला हवी होती. ती न घेताना अशा रीतीचे सरकार बनवणं हे अतिशय चुकीचं होतं. आणि ज्या पद्धतीने पैशाचे व्यवहार होऊन सरकार बनलेलं आहे ते लोकांना मान्य नाही. परंतु वेगवेगळ्या तऱ्हेच्या स्कीम जाहीर करून कुठेतरी समाज आपल्याबरोबर येतोय का यासाठी ते अधिक वेळ काढू इच्छितात, परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी आपली जी नाराजी आहे आत्ता जे सरकार युतीचं सरकार आहे त्याच्याबद्दल ती पूर्णपणे लोकांच्या समोर ठेवलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या वेळेला 48 एकूण लोकसभेच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार दिला गेला नाही. मुस्लिम समाजाला थोडीशी नाराजी पण होती, परंतु त्यावेळेला आम्ही लोकांना समजावून सांगितलं की आत्ता नाराजी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. आत्ताच्या घडीला मोदींना हटवणं हाच आपला उद्देश आहे आणि त्याचा त्या दिशेनं प्रयत्न करून मोदींना हटवण्याच्यासाठी म्हणून मुसलमानांनी मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला मतदान केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आघाडीला मतदान केलं मुसलमानांनी, जवळजवळ 90% वर मुस्लिम समाजाने आघाडीला मतदान केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेऊन आघाडीने एका बाजूला मधल्या काळामध्ये एक सीट ह्याची पण आलेली होती, आपल्या विधानसभेच्या पण विधान परिषदेच्या सीटा होत्या, त्याच्यामध्ये एखादी सीट मुस्लिमांना ते देऊ शकले असते, तीही दिली नाही. त्यामुळे थोडीशी मुस्लिम समाजात नाराजी आहे आणि प्रत्येक ठिकाणी परिषदा घेऊन प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन ही नाराजी मुस्लिम समाज व्यक्त करतो आहे. आणि आता येणाऱ्या लोकसभेमध्ये मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थानं हे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती मागणी एकदम रास्त आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की 1952 पासून मुसलमानांच्या संख्येच्या मानाने लोकसभेमध्ये काय किंवा विधानसभेमध्ये काय प्रतिनिधित्व त्या अर्थाने मिळालं नाही. त्याचे काही परिणाम असतात. मुस्लिम समाज हा शिक्षणामध्ये मागासलेला राहिलेला आहे. मुस्लिम समाज नोकऱ्यांमध्ये नसल्यासारखी अवस्था आहे. प्रायव्हेट नोकऱ्यांमध्येही तो नसल्यासारखा आहे. शिक्षणामध्ये अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याला नीट कर्ज मिळत नाही आहेत, बँका कर्ज देत नाहीत, त्यांना उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन दिलं जात नाही, त्यांच्या वस्त्या सुधारण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जात नाही. मुंबईसारख्या ठिकाणी 70-80% मुसलमान बिचारा झोपडपट्ट्यांमध्ये राहतो आहे. आणि ही जी अवस्था आहे ती अवस्था का झाली? कारण प्रतिनिधित्व खऱ्या अर्थानं मुसलमानांना नीट मिळत नाही. त्यांचे प्रश्न नीट लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मांडले गेले पाहिजे, ते मांडले जात नाहीत.
याचं कारण एकच मी तुम्हाला सांगतो, महिलांच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये बोलताना एखादी महिला जर बोलायला लागली तर तिची हेटाळणी केली जाते, तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु महिलांची संख्या आता वाढलेली असल्यामुळं तुम्हाला दिसेल की लोकसभेमध्ये सुद्धा अतिशय प्रबळपणे आणि कॉन्फिडन्सने आता महिला बोलायला लागलेल्या आहेत. ती आता अवस्था मुसलमानांची राहिलेली नाही. 1980मध्ये एकाच वेळेला असं दिसेल की इंदिराजी जेव्हा सत्तेवर आल्या, त्या सत्तेवरून गेल्या होत्या इमर्जन्सीच्या नंतर, पुन्हा सत्तेवर आल्या, तेव्हा मुसलमानांची लोकसभेमधली संख्या ही 49 झालेली होती. म्हणजे ही सगळ्यात जास्त संख्या होती. खरं म्हणजे 14% मुसलमानांची संख्या 14%पेक्षा जास्त देशामध्ये, आणि 79 खासदार असले पाहिजेत. परंतु जास्तीत जास्त खासदार फक्त एकाच वेळेला झालेले आहेत, त्यानंतर तितके झाले नाहीत. आणि आता 2014 पासून सातत्यानं घसरत गेलेली आहे आणि आता फक्त 24 खासदार मुसलमानांचे निवडून आलेले आहेत. जिथे मुसलमानांना तिकीटं दिली गेली पाहिजेत ती तिकीटंही दिली गेलेली नाही. आणि ज्या तऱ्हेने मुसलमानांच्या संबंधामध्ये सातत्यानं बोललं जातं, त्यांचं हे केलं जातं आहे, काय लागून चालन केलं जातं आहे, ते त्याचा एक घाबरून इंडिया आघाडीसुद्धा मग मुसलमानांच्या संबंधामध्ये फारसं स्पष्टपणे भूमिका घेत नाही.